लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत प्रेक्षकांनो आपण आज बघणार असतो की ह्या रम्याने ना मुद्दामून तिथे एक पपईचा म्हणजे पपई चिरून ठेवलेला बाऊल आणि एका ठिकाणी काव्याच्या आवडते सगळे फ्रुट्स ठेवलेले असतात. पण प्रेक्षकांनो हा जो गैरसमज तिला पार्थकडनं करून घ्यायचा असतो तोच गैरसमज आज तिने केलेला असतो. त्यामुळे आता इकडे काव्या आणि आपले पार्थ यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच हिरावून घेतलेला आहे. आणि हे आता काव्या आणि पार्थ दोघेही रूममध्ये आलेले असतात. काव्या पार्थला तो फोटो प्री वेडिंग शूटचे फोटो दाखवून म्हणते की किती छान हसत होतो आपण. आणि ती आरशात दोघांना दाखवून म्हणते की आपण पहिल्या लग्नाच्या म्हणजे लग्नामध्ये जसं होतो तसे फोटो आहेत आता आपले. आणि ही काव्या म्हणते की मला राहून राहून असं वाटतंय पार्थ की हे होणारं बाळच आपल्यामधलं वादाचं कारण आहे. आणि इकडे बघा जीवाने रिपोर्ट्स आणलेले असतात. नंदिनी तेवढ्यात येते आणि म्हणते की जीवा दार उघडा ना. आता तो रिपोर्ट्स लपवतो आणि म्हणतो की हो आलो आलो. आणि दरवाजा उघडल्यानंतर नंदिनी त्याला म्हणते की कुठे आहेत रिपोर्ट्स. तो जीवा तिला म्हणतो की आलेच कुठे अजून रिपोर्ट, सर्व्हर डाऊन आहेत त्यांचं. आणि तेवढ्यात नंदिनीचं लक्ष त्या बेडवर जातं जिथे ह्या जीवाने ते रिपोर्ट्स लपवलेले असतात. आणि बघा तिचं लक्ष गेल्यामुळे ती उचकून बघते आणि जीवा म्हणतो की कुठे काय करतीयेस. आणि ही नंदिनी ते रिपोर्ट्स बाहेर काढते. आणि बघा प्रेक्षकांना आता तो स्वतःच घाबरून जातो. त्याने सुद्धा ते रिपोर्ट्स बघितलेले नसतात आणि नंदिनी ते रिपोर्ट्स बघते. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. धन्यवाद.